असून बाई स्वयंपाक झाला का नाही? माया पोराला ड्युटीवर जायचं. ऐकलं का? तुमच्या आईच्या रोजच्या किरकिरीला मी कंटाळले. एकटा त्याला इथं ठेवा, नाही तर मी राहते, नाही तर मी जाते निघून. गोळे घे बरं बापा, तुला फरक पडल. मग आशीर्वाद आहे तुला. धर गोळे घे बरं. ए बाळा, गोळे घे बाळा. आकर आकर. आशीर्वाद आहे, राहून जाईल तुझी बेमारी.
आली होती ना, आई नाही बायको नाही. भाई सुरेश भाई आली होती ना. मामा मी 8 दिवस झाले पाहून राहिलो आईला. आई कुठे गेली काही पताच नाही आईचा. मी 8 दिवसापासून फिरू माझ्या अंगात ताप भरला, कंटाळून मी बिमार पडलो. रात्री मला आईनं औषध दिलं ना, पण उठून पाहिलं मग आई नाही ही पण कुठे गेली काय माहिती. मा बापाच्या घरी जातो म्हणून मी कंटाळली म्हणजे तुमच्या आईला पण. ती गेली ती तर तिच्या आईच्या घरी अशी, पण आई माझी ही कुठे गेली मला माहिती नाही. तर मी समजून नाही राहिलो की कुठं पाहावं. मग आई गेली कुठे? नावा मग काहीच माहित नाही. मी ड्युटीवर गेलो होतो, नंतर मग आई कुठे गेली आणि हे कुठे गेली मला काहीच माहित नाही. हे आईची माया वेडी असते. बायका मिळतील पण आई एकदा गेली की मिळणार नाही. हे चांगलं लक्षात ठेवायचं, कारण आई ती आईच. हो मामा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आई आईच असते. मी आजारी होतो मामा, पत्नी पण जवळ नव्हती. आई आली केव्हा गोळ्या देऊन गेली, औषध देऊन गेली, मला काहीच समजलं नाही. शेवटी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मामा. आईची माया वेडी असते खरोखर. हो मामा, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आई आईच असते. मी आजारी होतो मामा, पत्नी पण जवळ नव्हती. आई आली केव्हा गोळ्या देऊन गेली, औषध देऊन गेली, मला काहीच समजलं नाही. शेवटी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मामा. आईची माया वेडी असते खरोखर.